हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. गेले 2-3 दिवस मी बाहेर होतो. चलो बघूया मार्केटमध्ये काय काय दिसतंय आपल्याला, काय काय घटना घडतायत मार्केटमध्ये आजच्या. सो आपण चेक करूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर आवडलं असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. ओके. सपोर्ट 24,200 चा आहे. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा सपोर्ट माझा काय, सपोर्ट माझा स्ट्रॉंग मला बघायला मिळतोय. रेजिस्टन्स माझा 24,200 माफ करा, रेजिस्टन्स माझा 24,300 चा आहे व्हॉल्यूमचा. तो मला बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो सगळ्यात सर्वप्रथम आपण चेक करूया 24,200 ची पर्सेंटेज. 24,200 चा व्हॉल्यूम मला 100% काय होतंय, डिक्रीज होताना बघायला मिळतोय. ओके. त्यानंतर 24,250 चा व्हॉल्यूम सुद्धा आपण चेक करूया. तर तो सुद्धा मला 100 वरनं मला डिक्रीज होताना बघायला मिळतोय. याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम 24,200 वरनं 24,250 ला गेलाय. 24,250 वरनं 24,300 ला गेलाय. म्हणजे रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम मार्केटमध्ये काय करतोय, मार्केटमध्ये बुलिश प्रेशर तयार करायचं काम करतोय. रेजिस्टन्स साईडचा ओवाय चेंज 24,250 ला स्ट्रॉंग आहे. ओके. आणि ओवाय पण चेक करूया. तर ओवायचं पर्सेंटेज पण आपण चेक करूया. ठीक आहे. तर ओवायचं पर्सेंटेज आपल्याला काय दिसतंय, ओपन इंटरेस्ट सुद्धा मला ओव्हरऑल इन्क्रीजिंग मोडमध्ये बघायला मिळतोय. म्हणजे रेजिस्टन्स साईडचा जर ओवाय चेंज सोडला तर व्हॉल्यूम बुलिश प्रेशर तयार करतोय, ओवाय बुलिश प्रेशर तयार करतोय. म्हणजे डेटा मार्केटमध्ये आज काय दिसतोय, डेटा किंवा मार्केट आज डेटा प्रमाणे बुलिश दिसतंय. मग आता ह्याच्यामध्ये ट्रेड कुठनं येईल, तर 24,200 चा सपोर्ट तर स्ट्रॉंग आहे. जर मार्केट 24,200 च्या सपोर्टला आलं तर इकडनं एक माफ करा, इकडनं एक सेफ कॉल आपण घेऊ शकतो. सो लेट सी मार्केटमध्ये काही डेटा चेंज होतोय का बघूया, ट्रेड येतोय का बघूया. जर आला तर त्या ट्रेडमध्ये काही आपल्याला मिळतंय का ते सुद्धा बघूया. ठीक आहे. डेटामध्ये काही चेंजेस झाले, नक्की झाले. सपोर्ट 24,200 वरनं 250 ला प्रेशर देताना दिसतोय, शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप होतोय. याचा अर्थ सपोर्ट साइड म्हणते मी मार्केटला आज बिलकुल खाली पडू देणार नाही. आता रेजिस्टन्स माझा 24,250 चा ओवाय चेनचा जो स्ट्रॉंग होता तो सुद्धा मला वरती शिफ्ट होताना दिसतोय. ओवाय वरती शिफ्ट होतोय आणि व्हॉल्यूम सुद्धा शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. म्हणजे इन शॉर्ट जर का तुम्ही नीट बघायला गेलात तर सपोर्ट साइड मला बुलिश प्रेशर तयार करताना दिसते आणि रेजिस्टन्स साइड सुद्धा ओव्हरऑल मला बुलिशच दिसते. मग ह्या सिनारिओमध्ये काय करणार, जर मार्केट 24,200 च्या सपोर्टला आलं तर 24,200 च्या सपोर्टवरनं एक सेफ कॉल बनवू. जर मार्केट 24,250 च्या सपोर्टला आलं तर 24,250 च्या सपोर्टवरनं एक रिस्की कॉल बनवू. कंडिशन हीच असेल की ही पर्सेंटेज डिक्रीज असली पाहिजे. 250 ला जी लोक कॉल बाय करणार आहेत त्या लोकांनी लक्षात घ्यायचं की ही पर्सेंटेज डिक्रीज असली पाहिजेत, ही पर्सेंटेज इन्क्रीज असली पाहिजेत. ओके. ही पर्सेंटेज इन्क्रीज असली पाहिजे तर आपण 250 च्या सपोर्टवरनं एक कॉल बाईंगचा ट्रेड पंच करू शकतो. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतंय मार्केटमध्ये. चला, फर्स्ट टाइम मार्केट इथे आलेलं दिसतंय 9:42 24,250 च्या सपोर्टला मार्केट तुमचा आलेला आहे. आता आपण एकदा चेक करूया डेटा परत काय आपल्याला बघायला मिळतोय. तर व्हॉल्यूम मला ओव्हरऑल इन्क्रीजिंग दिसतोय, ओवाय चेंज मला ओव्हरऑल इन्क्रीजिंग दिसतोय. म्हणजे सपोर्ट साईडचा व्हॉल्यूम शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे, ओवाय चेंज सुद्धा शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे. म्हणजे या झोनमध्ये मला बुलिश प्रेशर तयार होताना बघायला मिळतंय. रेजिस्टन्स माझा 24,300 चा आहे व्हॉल्यूमचा, तो मला बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज पुन्हा एकदा चेक करूया. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं डिक्रीज होत आहेत. ओके. आणि ओवाय चेनची पर्सेंटेज सुद्धा 100 वरनं मला डिक्रीज होताना बघायला मिळत आहे. एकदा 24,250 ची सुद्धा पर्सेंटेज चेक करूया ओवाय चेंज आणि व्हॉल्यूमची. व्हॉल्यूम डिक्रीज होतोय 100% वरनं, ओवाय चेंज 100% वरनं पुन्हा डिक्रीज व्हायला लागलाय. ह्याचा अर्थ काय, रेजिस्टन्स साईडचा ओवाय चेंज बॉटम वरनं टॉप साईडला शिफ्ट झालाय. रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम 200 वरनं 250 ला गेला आणि 250 वरनं 300 ला गेलाय. ह्याचा अर्थ दोन्हीही काय आहेत, शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहेत. ओवाय एकदा बघूया, ओवाय सुद्धा वरती जायचा प्रयत्न करतोय का. तर ओवायची पर्सेंटेज जर का बघाल तर पर्सेंटेज ओव्हरऑल मला इन्क्रीजिंग बघायला मिळतात. म्हणजे ओव्हरऑल डेटा मला काय दिसतोय, सपोर्ट रेजिस्टन्स साईड कडनं सुद्धा बुलिश होताना मला बघायला मिळतोय.
आता जर का मी इकडनं कॉल बाय केला तर माझी रिस्क फॅक्टर काय काय असू शकतात? तर सगळ्यात मोठी रिस्क फॅक्टर की मार्केट सकाळपासून सपोर्टला आलेलं नाहीये. मे बी मार्केट सपोर्ट घ्यायला येऊ शकतात आणि जर का ते सपोर्ट घ्यायला आलं आणि मी कॉल बाय करून बसलेला असेन तर माझा स्टॉप लॉस जाऊ शकतो. ओके, ही मोठी पहिली रिस्क आहे. त्यानंतर सेकंड रिस्क ही आहे की मी 200च्या सपोर्टवरनं घेत नाहीये तर एक स्ट्राईक प्राइस वरनं ट्रेड करतोय कारण की इथे मला शिफ्टिंग दिसतंय. त्यामुळे ही रिस्क होईल का? नीट जरा विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. ही रिस्क होईल का? जर सपोर्ट वरती प्रेशर देतोय तर बिलकुल नाही होणार ही रिस्क. ओके. त्यानंतर अजून एक रिस्क होती ती म्हणजे ही पर्सेंटेज अजूनही डेंजर झोनमध्ये 85च्या खाली ही पर्सेंटेज गेलेली नाहीये. त्यामुळे मे बी जर ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली तर वरनं पुन्हा प्रेशर तयार होऊ शकतं. नो डाऊट शिफ्टेड फ्रॉम बॉटम तर आहे. पण आपण काय म्हणतो 85% मिनिमम टक्के खाली येऊ देत की ते पर्सेंटेज डेंजर झोनच्या बाहेर जाऊ दे. तर मी तिकडनं काय करेन एकदा माझा सेफ होत जाईल. बरोबर? पण ही पर्सेंटेज अजूनही 85च्या आसपास आहेत. प्लस ही पर्सेंटेज 99च्या आसपास आहेत. म्हणजे ही सुद्धा 85च्या खाली अजून गेलेली नाहीयेत. सो हा सुद्धा एक रिस्क फॅक्टर असू शकतो. ट्रेड करू शकतो का? बिलकुल करू शकतो. फक्त कधीही लक्षात घ्या डेटामध्ये ट्रेड करायच्या आधी आपण काय बघायचं असतं रिस्क फॅक्टर आपल्याला बघायचे असतात. ठीक आहे. सो लेट सी इकडनं आपण कॉल बाय केला 9:41 रिस्क फॅक्टर बघितले आणि मगच कॉल बाय केला. आता बघूया मार्केटमध्ये टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय का कॉस्ट टू कॉस्ट जातोय. 50% मार्केटने टार्गेट दिलं मला. ठीक आहे. आता मी काय करणार स्टॉप लॉस जो माझा लावलेला असेल तो मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि टार्गेटची वाट बघणार. ठीक आहे. मार्केटमध्ये नीट बघाल तर माझा ट्रेड काय होता जो कोणी ट्रेड घेतलेला असेल त्यांचा ट्रेड काय झाला त्यांचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट आपण बुक केला. ठीक आहे. या ट्रेडमध्ये टार्गेट आलं नाही लक्षात घ्या. 50%चं टार्गेट मार्केटने दिलं. जी लोक मल्टिपल लॉट म्हणजे 4 लॉटने जी लोक ट्रेड करतायत 2 लॉट इथे बुक करायचे 2 लॉट कॉस्ट टू कॉस्ट करायचे ती लोक प्रॉफिटेबल असतील. पण जी लोक एका लॉटने ट्रेड करतायत इकडनं कॉल बाय केला 50%चं टार्गेट आलं स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा त्या लोकांचा ट्रेड हा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला असेल. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया डेटा आधी आपण चेक करूया घाई गडबड करूया नको. डेटाप्रमाणे सपोर्ट अजूनही मला वरती जाताना दिसतोय. पर्सेंटेज एकदा पुन्हा चेक करूया इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. व्हॉल्यूम थोडा मला स्टेबल झालेला आढळतोय. ओआय चेंज मला स्टेबल झालेला आढळतोय. म्हणजे सपोर्ट साइड 24,200 वरनं 24,250 ला शिफ्ट होताना दिसत नाहीये. मग सपोर्ट साइड 24,300 ला शिफ्ट होताना दिसतेय का ते पण चेक करूया एकदा. सो व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन स्टेबल झालाय. ओआय चेन सुद्धा मला स्टेबल झालेला आढळतोय. ह्याचा अर्थ सपोर्टला नुसताच हळद लागलेली आहे नुसताच पिवळा रंग लागलेला आहे पुढे काहीच प्रोसिजर होत नाहीये. इन्क्रीज होत नाहीये स्टेबल आहे. ओके. मग मे बी मार्केट इकडनं सपोर्ट घ्यायला मार्केट खाली येऊ शकतं 24,200च्या सपोर्टला. मग जर मार्केट 24,200च्या सपोर्टला आलं तर इकडनं एक कॉल बाईंग आपण करू शकतो. रेजिस्टन्स मध्ये 24,300चा आहे व्हॉल्यूम ओआय चेनचा. बॉटम साईडला त्याने येल्लो बॉक्स लावलेत. पुन्हा एकदा एक येल्लो बॉक्स लावून चेक करूया. व्हॉल्यूम 100 वरनं डिक्रीज होऊन स्टेबल झालाय. ओआय चेंज काय ओआय चेंज 100 वरनं डिक्रीज झालाय. ह्याचा अर्थ काय होतोय रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम डिक्रीज होत नाहीये. ओआय चेंज जस्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला आहे. ओआय एकदा बघूया ओआयचं पर्सेंटेज काय म्हणतंय. ओआयचं पर्सेंटेज पुन्हा इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे सपोर्ट साइड जर का तुम्ही नीट बघाल तर सपोर्ट साइड स्टेबल आहे. रेजिस्टन्स साइड कन्फ्युजन मध्ये अडकलेली आहे. कन्फ्युजन का? कारण व्हॉल्यूम स्टेबल आहे. ओआय वरनं खाली येतोय पण ओआय चेंज खालून वरती गेलाय. उलट चाललंय सगळं म्हणजे रेजिस्टन्स साइड मध्ये सगळं कन्फ्युजन तयार होतंय. मग अशा सिच्युएशन मध्ये आत्ता ट्रेड प्लॅन करायचा आत्ता जस्ट कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ज्यांनी ट्रेड केलेला नसेल ती लोक इकडनं प्लॅन करू शकतात बिलकुल नाही. कारण सपोर्ट साइड पूर्णपणे स्टेबल बसलेली आहे. व्हॉल्यूम माझा स्टेबल आहे. ओआय माझा शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे आणि ओआय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. उलट आहे सगळं चालू. गंगा उलटी वाहते. मग कुठनं ट्रेड बनेल
एकच ट्रेड बनेल 24,200च्या सपोर्टला जर का मार्केट आलं तर इकडनं कॉल बाय करू, किंवा 24,300च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं तर तिकडनं पुट बाय करू. अधनं-मधनं आपण कुठनंच काहीच ट्रेड करणार नाही. का नाही करणार? कारण की अदला-मधला डेटा जो आहे हा क्लिअर नाहीये. सरळ सेफ ट्रेडच्या सपोर्टची आपण वाट बघू, किंवा 24,300च्या रेजिस्टन्सवरनं आपण पुट बाय करण्याला वाट बघू. ठीक आहे? लेट्स सी, बघूया पुढे काय होतंय मार्केटमध्ये. आणि मी अजून एक गोष्ट बोललेलो सकाळी, की मार्केट मे बी कन्सॉलिडेट होऊ शकेल. आता बरेच लोक म्हणाले, "सर कसं काय ओळखलं?" मार्केटचा डेटा मला ओव्हरऑल बुलिश दिसतोय. ओवाय चेंजचं ओव्हरऑल शिफ्टिंग बुलिश आहे. व्हॉल्यूमचं ओव्हरऑल शिफ्टिंग बुलिश आहे. सपोर्ट ओव्हरऑल आत्ता स्टेबल आहे, पण ओव्हरऑल बुलिश शिफ्टिंग करतोय सपोर्ट सकाळपासून. त्यामुळे मी सांगितलेलं, की मार्केट मे बी बुलिश होईल किंवा कन्सॉलिडेट होईल. आता हे कन्सॉलिडेशन मी का म्हटलं? कारण की जर का कॉल साइडची आयव्ही बघितली आणि पुट साइडची आयव्ही बघितली, तर पुट साइडची आयव्ही 12 ते 15च्या मध्ये तर आहे. पण कॉल साइडची आयव्ही 12 ते 15च्या मध्ये नाहीये. जर का मार्केटमध्ये कोणतीही एक साइड जर का आयव्ही 12 ते 15च्या मध्ये नसेल, तर मार्केट त्यावेळी कन्सॉलिडेट व्हायचा प्रयत्न करतं. मग आजचा मार्केटचा सिनारिओ होता कन्सॉलिडेशन टू बुलिश. मग आता बघूया आपल्याला काही ट्रेड मिळतायत का. आता परत ह्या लेव्हलवरून आत्ता तरी ट्रेड करणार नाही. जोपर्यंत हा डेटा चेंज होत नाहीये, तोपर्यंत कोणत्याच पद्धतीचा ट्रेड आपण पंच करणार नाही आहोत. बघा, मी बोललो बरोबर मार्केट कन्सॉलिडेट व्हायला लागलं. लोक म्हणतात, "अरे सर तुम्ही जादू केलीत." मी काहीच केलेलं नाहीये. मी जो डेटा तुम्हाला वाचायला शिकवतो, तेच मी वाचतोय. वेगळं काहीच वाचत नाहीये. आयव्ही कमी आहे. शिफ्टिंग सगळी स्टॅबिलिटी आहे शिफ्टिंगमध्ये. बाकी मला काहीच दिसत नाहीये डेटामध्ये ट्रेड घेण्यासारखी जागा. इकडनं मी परत ट्रेड करणार नाही, कारण मला हवा तसा डेटा बनत नाहीये. ही पर्सेंटेज सगळी 85% च्या खाली गेलेली नाहीयेत आणि हा डेंजर झोनमध्ये मला बसलेला आढळतोय ट्रेड. सो लेट्स सी, बघूया काय होतंय मार्केटमध्ये. कुठनं ट्रेड मिळू शकतो. परत एकदा चेक करूया. एकदा डेटा पुन्हा चेक करूया. डेटामध्ये काही आपल्याला चेंजेस आढळत आहेत का? सपोर्ट साइडला एकदा येलो बॉक्स लागलेत ते चेक करूया. इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत? 24,250 चे. सो 24,250चा व्हॉल्यूम जर का बघाल तर तो ओव्हरऑल स्लोली इन्क्रीज होताना दिसतोय. परत एकदा ओवाय चेंज मला ओव्हरऑल इन्क्रीज होताना दिसतोय. 24,300चा व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज जर का बघाल तर तो सुद्धा एकदा चेक करूया. तर तो पण मला ओव्हरऑल इन्क्रीज स्लो होतो, इन्क्रीज पण होतोय. आणि ओवाय चेंज सुद्धा माझा डिक्रीज होत होता, तो पुन्हा मला इन्क्रीज होताना बघायला मिळतोय. जर का तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं तर ही पर्सेंटेज पुन्हा इन्क्रीज होताना बघायला मिळत आहेत. म्हणजे सपोर्ट साइड ही 24,200 वरनं 24, माफ करा, सपोर्ट साइड 24,200 वरनं 24,300 काय करते, प्रेशर देताना दिसतेय. प्लस 250 ला सुद्धा स्लोली प्रेशर करते. आठवतंय मी मगाशी काय बोललो? मगाशी ही पर्सेंटेज स्टेबल कॅटेगरीमध्ये होती, बरोबर? परंतु आता ही पर्सेंटेज, हे ओवायचेंचं पर्सेंटेज तर खूप रॅपिडली वाढतंय. प्लस ही स्लोली इन्क्रीज होत आहेत बाकी तिन्ही पर्सेंटेज. म्हणजे सपोर्ट साइड कुठेतरी तुम्हाला काय दिसतंय, कुठेतरी तुम्हाला बुलिश प्रेशर तयार करताना सपोर्ट साइड दिसते. ओके. बाकी रेजिस्टन्स साइडची पण एकदा पर्सेंटेजचं अनालिसिस करूया पुन्हा एकदा. सो व्हॉल्यूम 100 वरनं डिक्रीज होऊन पूर्ण स्टेबल आहे. ओवाय माझा चांगल्यापैकी 100 वरनं डिक्रीज झालाय. 100 वरनं डिक्रीज होतोय चांगल्यापैकी. म्हणजे ही ओवायची पर्सेंटेज 85%च्या खाली गेलेली आहे. त्यामुळे नक्की डेंजर झोनच्या बाहेर ही पर्सेंटेज आली आहे. व्हॉल्यूम माझा 85%च्या खाली गेलाय. ही डेंजर झोनच्या बाहेर आलेली पर्सेंटेज आहे. एकदा ही चेक करूया. 93 आणि 93 दोन्ही. व्हॉल्यूमची पर्सेंटेज स्टेबल आहेत. ओआय चेनची पर्सेंटेज 100 वरनं काय होत आहेत, डिक्रीज झाली, इन्क्रीज झाली आणि पुन्हा डिक्रीज होत आहेत. आता ह्या ट्रेडमध्ये इकडनं एक ट्रेड पंच करू शकतो का? 12 वाजून 18 मिनिटांनी ऍक्च्युली, सॉरी माफ करा, 12 वाजून 15 मिनिटांनी.
इकडनं एक ट्रेड आपण पंच करू शकतो का? बऱ्याच लोकांचा मला प्रश्न होता. येस, करू शकतो. का करू शकतो? ह्याचं कारण मार्केटमध्ये ही पर्सेंटेज डेंजर झोनच्या बाहेर गेली आहेत, ही पर्सेंटेज डेंजर झोनच्या बाहेर गेले आहेत, ही पर्सेंटेज ओवाय चेनची डिक्रीजिंग आहेत, व्हॉल्यूमची स्टेबल आहेत. मग आता ह्याच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर होऊ शकतो जर मी इकडनं पुन्हा कॉल बाय केला तर. काय रिस्क फॅक्टर असू शकेल? की ही पर्सेंटेज जर का इन्क्रीज झाली तर माझा स्टॉप लॉस जाईल. बाकी ही तर डिक्रीज करतायत, ही डेंजर झोनच्या सुद्धा बाहेर गेलेत, ही डेंजर झोनच्या बाहेर गेलेत. ह्याचा अर्थ मला व्हॉल्यूमचा फक्त एकच रिस्क फॅक्टर बघायला मिळतोय. सकाळी आपण जो ट्रेड घेतला त्याच्यामध्ये ही सगळी डेंजर झोनच्या आतमध्ये पर्सेंटेज होती ना, डेंजर झोन मध्ये होती पर्सेंटेज. आता फक्त हे एकच पर्सेंटेज डेंजर झोन मध्ये हे पण आहे, पण हे चांगल्यापैकी डिक्रीजिंग आहे, त्यामुळे मला काही टेन्शन नाहीये त्याचं. प्लस सपोर्ट साईडला व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मध्ये चांगली ग्रोथ बघायला मिळते दोन दोन स्ट्राईक प्राइस मध्ये. मग आपण नक्की काय करू शकतो, एक ट्राय परत एकदा करू शकतो 12:15 ते 12:18 आसपास. ओके, मग मार्केट रिटेस्टला आलंय. पुन्हा एकदा इकडनं एक कॉल बाय करूया मुद्दामून. चेक करूया मार्केटमध्ये काय मिळतंय आपल्याला. ओके, जर कोणी ट्रेड केलेला असेल तर ह्या पर्सेंटेजकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल. ट्रेडकडे बघायचं नाही, ट्रेडकडे बघून कोणाचंही भलं होत नाही, लक्षात घ्या. ही पर्सेंटेज बघायची, ही पर्सेंटेज जेवढी इन्क्रीजिंग राहतील तेवढं तुमचं टार्गेट यायचा प्रयत्न पटापट होईल. ओके, ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली पाहिजे, सपोर्टचं प्रेशर वाढलं पाहिजे, ही पर्सेंटेज डिक्रीज झाली पाहिजे, ही पर्सेंटेज डिक्रीज झाली पाहिजे, रेजिस्टन्सने अंकुश काढला पाहिजे मार्केटमधनं स्वतःचा. ठीक आहे, लेट सी, बघूया काय होतंय. 50% टार्गेट आलं, कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस केलं आणि टार्गेट पूर्ण मार्केटने आपल्याला इकडे बघायला दिलंय. ठीक आहे, आता लेट सी पुढे बघूया, पुढे कोणकोणते आपल्याला ट्रेड बघायला मिळत आहेत. आता इथे बघा, 24,300च्या सपोर्टला मार्केट आलंय. ओके, 24,300चा सपोर्ट काय, 24,296. ओके, इकडनं एक कॉल बनवू शकतो का? रिस्की कॉल नक्की बनवू शकतो. आता तुम्ही म्हणाल रिस्की कसा काय बनवू शकतो? सपोर्ट वरती येतोय चांगल्यापैकी 24,300ला आणि 96 म्हणजे ऑलमोस्ट शिफ्ट व्हायच्या मार्गावरती आहे. 24,300 हा पण नियर 85 त्याने क्रॉस केलाय व्हॉल्यूम, तो पण इकडे शिफ्ट व्हायच्या प्रयत्नात आहे. इकडची पर्सेंटेज पूर्णपणे माती मोल झालेली आहेत. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज चेक करूया. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज सुद्धा डिक्रीजिंग व्हायला लागलंय. ओआयचं एकदा पर्सेंटेज चेक करूया. ओआयचं पर्सेंटेज सुद्धा ओव्हरऑल इन्क्रीजिंग आहे. म्हणजे डेटामध्ये सपोर्ट साईडकडनं रेजिस्टन्स साईडकडनं कोणतंही बेरिश प्रेशर बघायला मिळत नाहीये. प्लस सपोर्ट माझा ऑलमोस्ट शिफ्ट व्हायला आलाय 96% आणि व्हॉल्यूम सुद्धा माझा 86 वरनं इकडनं शिफ्ट व्हायला आलाय. मग इकडनं एक नक्की आपण कॉलचा ट्रेड करू शकतो, लक्षात घ्या. ऍक्च्युली आज सकाळी लाईट गेलेलं त्यामुळे मी हा घेतला नाही, पण मी हा घेतला असता ट्रेड. पहिला सकाळचा घेतला असता आणि हा आत्ता घेतला असता. 9:45चा होता ना तो ट्रेड, तो एक मी घेतला असता आणि हा ट्रेड मी नक्की पंच केला असता. पण नेमके लाईट नव्हतं त्यामुळे जरा मी घाबरलो. ओके, इकडनं कॉल बाय केला. लेट सी, बघूया. हा, आता बरीच लोक म्हणतील अरे सर हा काय इथेच खेळतोय, पण ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर 24,100चा जो कॉल होता ना, ज्यांनी इथे कॉल बाय केला असेल त्यांना इथेच 50%चं टार्गेट आलंय प्रीमियम वरती. ओके, मी खोटं बोलत असेल तुम्ही मुद्दामून कॅल्क्युलेट करून बघा. 242चं बाईंग होतं समथिंग इथे. ओके, त्याने ऑलमोस्ट 50%चं टार्गेट दिलंय प्रीमियम वरती. त्यामुळे ज्यांनी घेतला असेल त्यांचा ट्रेड तो कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे प्रीमियम वरती. ठीक आहे, इकडे हा ऍक्च्युली ट्रेड होता, पण हा कॉस्ट टू कॉस्ट गेला. तुम्ही म्हणाल सर 50%चं टार्गेट तर आलं नाही. नाही नाही नाही, प्रीमियम वरती आलेलं होतं टार्गेट, लक्षात घ्या. प्रीमियम वरती टार्गेट आलेलं आहे. ओके, मुद्दामून 24,100चा रेजिस्टन्सचं कॅल्क्युलेशन करा. 24,300चा सपोर्ट कॉपी करा, 24,100ला जा. इथे तुम्हाला प्रॉपर 242चं बाईंग, 276चं टार्गेट, 225चा स्टॉप लॉस हे तुम्हाला प्रॉपर बघायला मिळेल. तर 50%चं टार्गेट आलेलं होतं. ज्यांनी घेतला होता त्यांना कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड त्यांचा गेलाय. लेट सी, बघूया पुढे काय होतंय. इकडनं 250च्या सपोर्टरनं काही बघूया का मिळतोय का, चेक करूया पुन्हा एकदा. आजचा पोस्ट मार्केटचा व्हिडिओ खूप झालाय, कारण की आज बरं डेटामध्ये बऱ्याच गोष्टी चेक करायला लागत होत्या. ठीक आहे,
चांगला आहे, मोठा होतोय, तुमचंच नॉलेज वाढेल त्याच्याने. मार्केट तिथेच टाइमपास करतोय, पुट तर घेणार नाहीये कारण डेटा ओव्हरऑल बुलिश आहे. हे बघा, आता मार्केट 250च्या सपोर्टला आलंय. इकडनं कॉल बाय करायचा? बिलकुल नाही करणार, कारण वाजलेत बघा किती, 2:30 वाजत आलेत. 2:30ला आपल्याला ट्रेड करायचा नसतो. त्यामुळे थोडा आपण ट्रेड अव्हॉइड करू. प्रत्येक गोष्टीत ट्रेड शोधायचा नाही. ठीक आहे? अशा प्रकारे आजचं मार्केट पूर्ण झालंय. आज ज्यांनी ट्रेड केले असतील, त्यांना आज लॉस ज्यांना झाला असेल त्यांनी काहीतरी गल्लत केली आहे. त्यामुळे कमेंट करा की कोणी लॉस केलाय, त्या लोकांनी कमेंट करा. मे बी तुमचा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेलेला असेल किंवा पूर्ण टार्गेट आलं असेल. काहीतरी एक गेलं असेल आजच्या ट्रेडमध्ये एसएल गेलेलाच नाहीये कोणत्याच प्रकारे. ठीक आहे? सो 25 ऑगस्ट पासून ह्या सगळ्या, हे मी जे तुम्हाला शिकवतोय, हे तुम्हाला डीप मध्ये जर का शिकायचं असेल, एकदम डीपली अनालिसिस करून, तर त्यासाठी कम्युनिटी बॅचेस आपली चालू होणार आहे 25 ऑगस्ट पासून. ओके, ह्याचं मी लवकरच तुम्हाला काय करेन, एक छोटासा पोस्टर मी टाकेन आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देईन. ठीक आहे? सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असेल. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण ह्या गोष्टीला खूप मेहनत लागते. वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि कोणीतरी मला सांगितलं की सर पोस्ट मार्केट टाका, म्हणून मी ते टाकतोय व्हिडिओ. ओके, त्यामुळे ह्याला खूप मेहनत लागते. लाईक करा, कमेंट करा, जर का काही डाऊट्स असतील तर. युट्यूब वरती सबस्क्राईब करा. बरेच लोक सबस्क्राईब करत नाहीत चॅनल आपलं, नुसतंच येतात व्हिडिओ बघतात. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी रोज सकाळी 9:30 वाजता मार्केटमध्ये लाईव्ह असतो. ठीक आहे? सो लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला गाईड करायचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे? सो चलो, टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:30ला त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.